गजानन नांगर कंपनीतर्फे आपण एक नवीन मॉडेल या सीझनला आपण सादर करीत आहोत. तर आता जाणून घेऊया आपण ह्याच्यामध्ये काय काय फीचर्स ऍड केलेले आहेत. सर्वप्रथम ह्याचं जे आपण जो आहे ती विमानाची जी हाईट आहे ती पहिल्यापेक्षा जवळपास 40 mm ने वाढवलेली आहे आणि सिलेंडर आहे तो सुद्धा 40 mm ने आपण अधिक लांबीचा दिलेला आहे. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला जसं की अधिक लांबीचा स्ट्रोक मिळतो आपल्याला, त्याच्यामुळे दोन्ही साईडला ताकद अधिक मिळते, नांगरावर किंवा हायड्रोलिक सिस्टीमवर ताण कमी येतो. शिवाय ह्याच्यामध्ये आपण जर बघतो ह्याच्यामध्ये 2 होल दिलेले आहेत. दोन्ही होलला आपण इथं याला बॉस दिलेला आहे, ज्यामुळे काय होतं की जर भविष्यात इथं पिनच्या मध्ये गाळा पडला तर पूर्ण प्लेट किंवा विमान बदलायची गरज पडणार नाही आपल्याला. ह्याच्यामध्ये फक्त एवढं बुशिंग आपण जर चेंज केलं, हे बुशिंग चेंज केलं तर तेवढ्यामुळे आपलं काम होऊन जाणार आहे. त्यामुळे विमानाचा आणि भविष्यातला मेंटेनन्स खर्च आपला कमी होतो याच्यामध्ये. शिवाय याच्यामध्ये जे आपलं जे रिव्हॉल्विंग मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम मध्ये आपण टेपर रोलर बॉल बेरिंग दिलेले आहेत. टेपर रोलर बॉल बेरिंग जे आहेत हे उभा पण लोड घेतात आणि आडवा पण लोड घेतात. त्याच्यामुळे आपल्या नांगरटीमध्ये दोन्ही प्रकारचा लोड येत असतो. दोन्ही ठिकाणी ते अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक लाईफ देणार आहेत. मजबूती पण याच्यामध्ये वाढलेली आहे. हा शाफ्ट जो आहे तो आपण EN8 ह्या अलॉय स्टीलचा दिलेला आहे. त्या अलॉय स्टीलचं वैशिष्ट्य असं आहे की ते बेंडिंगला सहजासहजी बेंड होत नाही, मजबूती अधिक देतं. हा जो खोबळा आहे आपला, जो स्टीलचा खोबळा आहे तो एक संध आहे, याला कुठेही वेल्डेड जॉईंट नाही. हा ओतीव कास्टिंग स्टील पासून बनवलेला आहे, त्यामुळे अधिक मजबूती देतो, एक संधपणा देतो. हा जो फाळाचा हा जो बोर्डचा डिझाईन जे आहे ते बोर्ड आपला अशा पद्धतीने डिझाईन केला आहे की माती बरोबर मागच्या सिरीत न पडता पलीकडच्या साईडला पडणार आहे. अधिक सेफ्टीसाठी आपण ह्या सपोर्ट आपण प्लेट दिलेला आहेत आणि मागं आपण त्याला सेफ्टी पण दिलेली आहे. त्यामुळे मातीचे ढेकूळ जे आहे तो मागच्या सिरीत पडत नाही, तो पुढच्या साईडलाच पडणार आहे. तर अशा ह्या वैशिष्ट्यासह हा आपण नांगर आणलेला आहे. तर हा आपल्या जवळच्या गजानन नांगर आउटलेटला तुम्ही जवळ भेट द्या अधिक माहितीसाठी. आणि हा निश्चितपणे ह्याला सरकारी अनुदान सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. तर हा येणाऱ्या सीझनमध्ये तुमच्या शेतीचं काम सुलभतेने करणार आहे.